नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक 2 संख्यांवरील क्रिया उपघटक 5 भागाकार व्यवसाय 14 प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या उदाहरणात बाकी शून्य येणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला चारही भागाकार करून बघावे लागतील। कोणत्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरणार नाही ते आपलं उत्तर असेल। चला मग आपण एक एक पर्यायांचा विचार करूया। पर्याय क्रमांक अ 945 भागिले 7। 7 आपण या ठिकाणी 9 ला भाग देऊ शकतो। 7 1 7 9 7 गेले, बाकी उरले 2, वरून घेतले 4। 7 1 7 7 2 14 7 3 21 3 चा भाग जाईल, बाकी उरली पुन्हा 3, वरून घेतले 5 आणि 7 5 35। मित्रांनो 35 मधून 35 गेले, बाकी उरली 0। पहिल्या भागाकारामध्ये बाकी शून्य उरलेली आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब 808 भागिले 8। 8 ने 8 ला भाग देणार, 8 1 8 8 हातनं 8 गेले, बाकी उरली 0। आता वरून घेतला 0 तर या ठिकाणी शून्याचा भाग जाईल। त्यानंतर पुन्हा खाली 8 घेतले आणि पुन्हा 8 1 8 8 हातनं 8 गेले, बाकी उरली 0। मित्रांनो दुसऱ्या भागाकारामध्ये सुद्धा बाकी शून्य उरलेली आहे। त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क। आता क मध्ये 628 भागिले 9। आता 9 ने आपण 62 ला भाग देणार। 9 5 45 9 सख 54, कारण की 9 7 63 येतात म्हणून 9 सख 54। मग आता 62 मधनं 54 गेले, बाकी उरली 8, वरून घेतले 8 झाले 88 9 9 81। 88 मधून 81 गेले, बाकी उरली 7। मित्रांनो या उदाहरणामध्ये बाकी शून्य उरलेली नाहीये। त्यानंतर सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड। शेवटचा भागाकार आहे 405 भागिले 6। 6 ने भाग देणार, 6 चौक 24 6 35 6 6 36। 40 मधनं 36 गेले, बाकी उरले 4, वरून घेतले 5। 6 चौक 24 6 35 6 6 36 26 7 42। 45 मधून 42 गेले, बाकी उरले 3। मित्रांनो पर्याय क्रमांक क आणि ड मध्ये बाकी 3 उरलेली आहे। मग कोणत्या उदाहरणात बाकी शून्य येणार नाही, तर क आणि ड मध्ये बाकी शून्य आलेली नाहीये। म्हणजे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क आणि ड। प्रश्न नंबर 2, 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 1 अंकी कोणत्या संख्येने भागल्यावर भागाकार सर्वात जास्त येईल। मित्रांनो 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या, आता 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 9, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आणि 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999। 3 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येला 1 अंकी कोणत्या संख्येने भागल्यावर भागाकार सर्वात जास्त येईल। आता 1 अंकी कोणत्या संख्येने भागल्यावर भागाकार सर्वात जास्त येईल। मित्रांनो यासाठी आपण पर्यायांचा वापर करून बघूयात, किंवा आपण पर्याय जर बघितले तर 9 0 1 आणि 3। मित्रांनो एक नियम आहे, कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने भागलं तर भागाकार तीच संख्या येतो। बघा कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने भागलं तर भागाकार तीच संख्या येणार आहे। मग आता आपण 999 ला जर 1 ने भाग दिला तर भागाकार 999 येईल, म्हणजे हा सगळ्यात मोठा भागाकार झाला। कारण की बाकी तुम्ही 9 ने भागा, 0 ने भागा किंवा 3 ने भागा, भागाकार हा कमी येणार आहे। तर आपण आता पर्याय क्रमांक 3 आहे 1 ने भाग देऊन बघूया। बघा या ठिकाणी 999 भागिले 1। बघा नियम आहे, कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने भाग दिलं तर भागाकार तीच संख्या, म्हणजे आता 1 ने भाग दिल्यानंतर भागाकार किती येणार 999, आणि हा सर्वात जास्त भागाकार असेल। मग आता
एकने 9ला भाग दिल्यानंतर 9चा भाग जाईल 1 9 9, 9तनं 9 गेले, बाकी उरले 0, वरून घेतले 9, पुन्हा 1 9 9, 9तनं 9 गेले, बाकी उरले 0, पुन्हा वरून घेतला 9, 1 9 9, मित्रांनो 9तनं 9 गेले, बाकी उरली 0, म्हणजे भागाकार आला 999. हा सगळ्यात जास्त आणि सगळ्यात मोठा भागाकार आहे, कारण की याच्यापेक्षा एक अंकी कोणत्याही संख्येनं जर भाग दिला तर तो भागाकार यापेक्षा लहान येणार आहे. मग 2ने देऊन बघा, 3ने देऊन बघा, किंवा 4ने, किंवा कोणत्याही संख्येनं. मग आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1. प्रश्न नंबर 3, खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे? मित्रांनो, योग्य म्हणजे बरोबर. बरोबर विधान कोणतं आहे? आता या ठिकाणी आपल्याला एकूण 4 पर्याय दिलेले आहेत. अ आहे, त्यानंतर ब आहे, त्यानंतर आहे क, आणि त्यानंतर आहे सर्वात शेवटी ड. या 4 विधानापैकी बरोबर किंवा योग्य विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक अ, भागाकारामध्ये ज्या संख्येला भागतात तिला भाजक म्हणतात. मित्रांनो, ज्या संख्येला भाग दिला जातो त्याला आपण भाज्य म्हणतो, आणि ज्या संख्येनं भाग दिला जातो त्या संख्येला आपण भाजक म्हणतो. ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य म्हणतो. म्हणजे मित्रांनो, पर्याय क्रमांक अ हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक ब, शून्याने कोणत्याही संख्येला भागल्यास भागाकार 0 येतो. बरोबर आहे मित्रांनो, शून्याने कोणत्याही संख्येला जर भाग दिला तर भागाकार हा 0च येतो, म्हणून पर्याय क्रमांक ब हा बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक क, कोणत्याही संख्येला 1ने भागल्यास भागाकार 1 येतो. मित्रांनो, कोणत्याही संख्येला जर आपण 1ने भागलं तर भागाकार तीच संख्या येतो, म्हणजे पर्याय क्रमांक क हे विधान चुकीचं आहे. आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक आहे ड, भागाकारात बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते. मित्रांनो, हे विधान बरोबर आहे. भागाकारामध्ये बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते, हे विधान बरोबर आहे. आता हे विधान बरोबर कसं आहे? तर या ठिकाणी मी एक भागाकार घेतो. आता आपण 16ला 5ने भाग देणार आहोत. 5 1 5, 5 2 10, 5 3 15. 16तनं 15 गेले, बाकी उरली 1. आता या ठिकाणी हा जो आहे 16, आपण 16ला म्हणतो भाज्य. हा जो 5 आहे याला म्हणतो आपण भाजक. डोक्यावर जो 3 आहे त्याला म्हणतो आपण भागाकार. आणि सर्वात शेवटी 1 जी आहे ती उरलेली आहे बाकी. आपला प्रश्न वाक्य काय आहे? भागाकारात बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते. बघा, भाजक आहे 5 आणि त्याच्यापेक्षा बाकी काय आहे? लहान आहे, आणि ती नेहमी लहानच असते. म्हणूनच चौथं विधान मित्रांनो बरोबर आहे. मग आता ब आणि ड हे 2 विधान योग्य आहेत. म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि ड. प्रश्न नंबर 4, 925 भागिले 25 बरोबर किती? मित्रांनो, आपल्याला भागाकार करावा लागेल. 925 या संख्येला आपण 25ने भाग देणार. मग आता आपण 2 अंकी संख्या आहे म्हणून 2 अंकी संख्येला भाग देणार, म्हणजे 25ने आपण 92ला भाग देणार. मग आता 92ला कितीचा भाग जाईल? तर 25च्या पाड्यात 92 आहे का? नाही. मग 92 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 25 1 25, 25 2 50, 25 3 75. म्हणजे 3चा भाग जातो, या ठिकाणी आले 75. मग आता 12तनं 5 गेले, खाली राहिले 7, आणि 9च्या जागी 8 होईल. 8तनं 7 गेले, खाली राहिला 1, म्हणजे बाकी 17 उरली. आणि मित्रांनो, पुन्हा वरून आपण किती घेणार? आता 5 घेणार, म्हणजे झाले 175. आता 25च्या पाड्यात 175 आहे का? तर आहे. 25 7 175. 175मधून 175 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो, भागाकार आला 37, म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 37. प्रश्न नंबर 5, स्टार 0 भागिले 11 बरोबर 70. या उदाहरणात स्टारच्या जागी कोणता अंक असेल? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर अंदाज असेल तर आपण डायरेक्ट उत्तर सांगू शकतो, पण अंदाज नसेल तर आपण या ठिकाणी पर्यायांचा वापर करणार आहोत. पर्याय क्रमांक आपण 1 घेतोय. पर्याय क्रमांक 1 नुसार आपण सुरुवातीला या ठिकाणी घेणार स्टारच्या जागेवर 5 घेणार, दुसऱ्या स्टारच्या जागेवर 5 आणि त्यानंतर 0, आणि भागिले आपण करणार 11. तर आता या ठिकाणी 11 5 55.
55मधून 55 गेले, बाकी उरले 0 आणि 11ने 0ला भाग दिल्यानंतर या ठिकाणी शून्याचा भाग जाणार आहे. म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 50. पण आपलं उत्तर 50 येत नाही, आपलं उत्तर 70 येतं, म्हणून पर्याय क्रमांक अ चुकीचा आहे. आता मित्रांनो पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी 1 चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 आहे 7. मग आता या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 2 नुसार स्टारच्या जागेवर आपण 7 घेणार. 7 7 0 म्हणजे 770 आणि भागिले आपण किती करणार तर 11. 11 7 77. 77मधून 77 गेले, बाकी उरले 0 आणि 11 0 0 म्हणजे मित्रांनो उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर आलेलं आहे 70. म्हणजेच हे जे स्टार आहे त्या स्टारच्या जागेवर 7 7 आणि 0 भागिले जर आपण 11 केलं तर बरोबर उत्तर 70 येतं. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर स्टारच्या जागी 7 हा अंक असेल. प्रश्न नंबर 6. स्टार 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 भागिले स्टार या भागाकाराच्या उदाहरणात खालीलपैकी कोणता भागाकार येईल. मित्रांनो हा भागाकार सोपा आहे. स्टारच्या जागी जो अंक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. आता भाजक आणि भाज्य दोन्ही पण सगळे सारखेच अंक आहेत. मग असे कोणते अंक असू शकतात तर मित्रांनो मग भागाकार कोणता येईल तर भागाकार मित्रांनो काय येणार आहे 111 येणार आहे. तर या ठिकाणी आपण सगळे सारखे अंक घेऊन बघितले म्हणजे 4 4 आणि 4 त्यानंतर भागिले 4च केलं म्हणजे या ठिकाणी बघा भाजक आणि भाज्य दोन्ही पण सारखेच आहे. आता आपण या ठिकाणी जर भागाकार करून बघितला तर 444 भागिले जर आपण 4 केलं म्हणजे या ठिकाणी भागाकार येणार आहे 111. 4 1 4 4तनं 4 गेले, बाकी उरले 0 वरून घेतला 4 पुन्हा 4 1 4 बाकी उरली 0 पुन्हा वरून घेतला 4 4 1 4 बाकी उरली 0. मित्रांनो असे तुम्ही कोणते पण सारखे अंक घेऊन बघा म्हणजे 111 भागिले 1 घ्या 111 भागिले 1 घेऊन बघा किंवा 222 भागिले 2 घ्या किंवा 333 भागिले 3 घ्या 555 भागिले 5 घेऊन बघा. तर मित्रांनो भागाकार 111च येणार आहे. म्हणजे तुमचा भाजक आणि भाज्य दोन्ही पण सारखे असेल तर या ठिकाणी उत्तर आपलं 111 येणार आहे. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 111. प्रश्न नंबर 7. खालीलपैकी कोणत्या भागाकाराने बाकी 5 उरणार नाही. मित्रांनो आपण या ठिकाणी भागाकार करून बघणार 4ही आणि कोणत्या भागाकारामध्ये बाकी 5 उरणार नाही आहे. तसं तर आपण या ठिकाणी एक ऑब्झर्वेशन केलं तर आपण या ठिकाणी सांगू शकतो की पर्याय क्रमांक 4 आपल्याला दिसतोय की ज्यामध्ये बाकी 5 उरणार नाही आहे. पण आपण सगळे भागाकार करणार आहोत. पर्याय क्रमांक अ म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे 21 15 भागिले 10. मित्रांनो 21 15 म्हणजे 2115 भागिले आपण 10 करणार तर 10 दुणे 20 बाकी उरली 1 वरून घेतला 1 10 1 10 11तनं 10 गेले पुन्हा बाकी 1 या ठिकाणी उरली वरून घेतले 5 10 1 10 15तनं 10 गेले मित्रांनो बाकी या ठिकाणी 5 उरली. यानंतर पर्याय क्रमांक आहे 2 825 भागिले 20 20 चोक 80 बाकी उरली 2 वरून घेतले 5 पुन्हा आता 20 21 25मधून 20 गेले बाकी उरली 5. मित्रांनो पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा बाकी या ठिकाणी 5 उरलेली आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक 3 605 भागिले 15 15 1 15 15 2 30 15 1 45 15 चोक 60. मित्रांनो या ठिकाणी हे 5 जर आपण या ठिकाणी खाली घेतले तर या ठिकाणी पुन्हा बाकी 5 उरलेली आहे. मग त्यानंतर पुन्हा पर्याय क्रमांक जर आपण या ठिकाणी 4 घेतला पर्याय क्रमांक 4 आहे 945 भागिले 27. आता मित्रांनो 27 आपल्याला 94ला भाग द्यायचा आहे. 27 1 27 27 दुने 54 27 त्रिक 81 4तनं 1 गेला खाली राहिले 3 9तनं 8 गेले खाली राहिला 1 पुन्हा वरून घेतले 5 आणि 27 5 135 135मधून 135 गेले बाकी उरले 0. मित्रांनो पर्याय क्रमांक 4
या भागाकारामध्ये बाकी 0 उरलेली आहे, म्हणजे या ठिकाणी बाकी 5 उरलेली नाही आहे. मग कोणत्या भागाकारात बाकी 5 उरणार नाही आहे, तर पर्याय क्रमांक 4 मध्ये बाकी 5 उरलेली नाही. म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8, खालीलपैकी कोणता भागाकार वेगळी संख्या येईल? मित्रांनो, आपल्याला 4 भागाकार करून बघायचे आहेत. कोणता भागाकार वेगळा येतोय ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे 576 भागिले 12. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. या ठिकाणी झाले 17. 17तनं 8 गेले, खाली राहिले 9. या ठिकाणी 0 बाकी 9 उरली. मित्रांनो, वरून घेतले 6, झाले 96. 12 चौक 12 पंचे 60, 12 चौक 72, 12 7 84, 12 8 96. मित्रांनो, 96 मधून 96 गेले, बाकी उरले 0. भागाकार आला 48. आता पर्याय क्रमांक 2, 384 भागिले 8. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32. 38 मधून 32 गेले, बाकी उरले 6, वरून घेतले 4, झाले 64. 8 8 64. 64 मधून 64 गेले, बाकी उरले 0. भागाकार आला 48. त्यानंतर पुन्हा पर्याय क्रमांक 3, 874 भागिले 23. मित्रांनो, आता 23ने भाग द्यायचा आहे. 23 1 23, 23 2 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, म्हणजे 3चा भाग जाईल. 23 त्रिक 69. 7तनं 9 जाणार नाही, मग 17 झाले. 17तनं 9 गेले, या ठिकाणी खाली राहिले 8 आणि 7तनं 1 गेला, 7तनं 6 गेले, खाली राहिला 1, झाले 18. वरून घेतले 4, झाले 184 आणि 23ने आता कितीचा भाग जाईल, तर 23 8 184. मित्रांनो, 23 8 184. 184 मधून 184 गेले, बाकी उरले 0. भागाकार आला 38. मित्रांनो, 2 भागाकार 48 आलेत, 1 भागाकार 38 आला. आणि आता शेवटचा आहे पर्याय क्रमांक 4, 960 भागिले 20. 20 1 20, 20 2 40, 20 3 60, 20 चौक 80. 96 मधून 80 गेले, 6 6, 9तनं 8 गेले, 1 आणि वरून घेतला 0, 160 आणि 20 8 160. बाकी उरली 0. भागाकार आला 48. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जो भागाकार आहे तो 38 आला आणि बाकीचे सगळे भागाकार 48 आलेले आहेत. म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 874 भागिले 23. प्रश्न नंबर 9, 700 भागिले चौकट बरोबर 28. या उदाहरणात चौकट बरोबर किती? मित्रांनो, 700ला कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर भागाकार 28 येतो? तर या ठिकाणी आपण पुन्हा पर्यायांचा वापर करूया. पर्याय क्रमांक 1 आहे 20. मग आता 700 भागिले जर आपण 20 केलं तर उत्तर 28 येतं का? तर आपण या ठिकाणी बघूया. 20 1 20, 20 2 40, 20 3 60. 20 3 60 आलं मित्रांनो. बाकी या ठिकाणी उरलेली आहे 10. आता आपण लगेच सांगू शकतो या ठिकाणी 3 आला म्हणजे उत्तर 28 येणार नाही आहे, म्हणून आपला भागाकार चुकलेला आहे. पण चला आपण आता पूर्ण हे उदाहरण सोडूया. बाकी या ठिकाणी 10 उरली, वरून घेतला परत 0, 20 पंचे 100, बाकी उरली या ठिकाणी 0. मित्रांनो, भागाकार 35 आला. पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. आता आपण जातोय पर्याय क्रमांक 2 कडे. पर्याय क्रमांक 2 आहे 25. मग 700 भागिले आपण जर 25 केलं तर या ठिकाणी भागाकार आपला 28 येतो का बघूया आपण. तर या ठिकाणी 25 दुणे 50. मित्रांनो, आता वरती 2 आलाय म्हणजे भागाकार आपला 28 येऊ शकतो. चला पुढे सोडूया. 70 मधून 50 गेले, बाकी उरली 20. वरून घेतले 0, झाले आता 200. तर 25 8 200. मित्रांनो, 200 मधून 200 गेले, बाकी उरली 0. पण भागाकार आपला बरोबर 28 आलेला आहे. म्हणजे चौकटीच्या जागी आपण जर 25 घेतले तर आपला भागाकार बरोबर 28 येतो. म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 25. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? मित्रांनो, 4 भागाकार दिलेले आहेत. 972 भागिले 18 बरोबर 54, 988 भागिले 26 बरोबर 38, 996 भागिले 12 बरोबर 83, 980 भागिले 22 बरोबर 45. मित्रांनो, या भागाकारामध्ये कोणता भागाकार चुकीचा आहे? आता हा शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा भागाकार आहे.
मी सांगणार नाही आहे, तुम्हाला हे 4ही भागाकार करावे लागतील आणि यातला चुकीचा पर्याय कोणता आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी व्यवसाय नंबर 14 संपलेला आहे. पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.